नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा या योजनेसाठी बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते. अखेर राज्य शासनाने ही योजना चालू केलेली आहे. ही योजना जरी देखील चालू केलेली असेल तरी शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की आपल्या गावाचं नाव या पोकरा योजनेमध्ये आहे की नाही ते कसं पाहायचं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गुगलमध्ये पोकरा.2.0 असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर महापोकरा.gov.in ही लिंक ओपन झालेली आहे. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला या 3 रेषा याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 रेषावरती क्लिक केल्याच्या नंतर आमच्याविषयी समोर तुम्हाला एक बाण दिसत आहे. या बाणावरती क्लिक करायचं आहे. या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर गाव निवडा ऑप्शन दिसत आहे 4 नंबरला तुम्हाला. तर गाव निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. गाव निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला सब डिव्हिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे सब डिव्हिजन निवडायचं आहे. सब डिव्हिजन निवडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर गावे मिळवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली जायचं आहे. खाली गेल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर गावाची लिस्ट आलेली आहे, परंतु तुम्हाला 10च गावाचे नावं दिसत आहे. तर तुम्हाला नेक्स्ट पेज किंवा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला आणखी गावाची यादी तुम्हाला तुमच्या समोर ओपन होईल. जर तुम्हाला ही यादी जर डाउनलोड करायची असेल तर एक्सपोर्ट टू एक्सेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला यादी डाउनलोड झालेली आहे. ओपन या बटनावरती क्लिक करून तुम्ही पूर्ण गावाची यादी पाहू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या जिल्ह्यातील कोणकोणत्या गावाचा समावेश आहे, तर ती सर्व यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व यादी आणि गावाचे नाव आलेले आहेत. त्यानंतर तालुका, जिल्हा, सब डिव्हिजन. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या गावाचं नाव पोकरा योजनेमध्ये आहे किंवा नाही ते चेक करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.